नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज आपण खूप स्पेशल अशी रेसिपी बनवतोय। खूप स्पेशल यासाठी म्हणते कारण या पाठीमागे माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत। म्हणजे आम्ही लहान असताना जेव्हा सर्दी वगैरे व्हायची ना आम्हाला, तेव्हा माझी आजी हा जो सुरवा आहे तो आवर्जून बनवायची। चण्याचा सुरवा, त्याने आमची 2 दिवसात सर्दी पळून जायची। तर याला चण्याचा सुरवा असं म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात किंवा तुमच्या घरी ही गोष्ट बनायची का, मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धी वाटी चणे आहेत ते भिजत ठेवले होते आणि पाणी काढून 1 दिवस असेच ठेवले। तर बघू शकता किती छान मोड आलेले आहेत त्यांना। तर आता आपण वाटणाची तयारी करूया। त्यासाठी मी इथे 2 लवंगा, अगदी जराशी जायपत्री, 4 मिरी, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि चक्रफुलाचा 1 भाग घेतलेला आहे आणि अर्ध्यातली अर्धी वाटी सुकं खोबरं आहे ते असं स्लाइस मध्ये कट करून घेतलंय। कोथिंबीरीच्या काड्या घेतलेत, थोडीशी फ्रेश कोथिंबीर, 1 कांदा मीडियम साईजचा घेतलाय जो आपण अर्धा वाटणामध्ये आणि अर्धा फोडणीमध्ये वापरणार आहोत। लसूणच्या 4-5 पाकळ्या आणि अगदी पाव इंच सारखं आलं घेतलंय। आलं अगदी खूप कमी जातं पण खूप छान फ्लेवर देतं या वाटणामध्ये। आणि सोबतच आपल्याला इथे छोटासा तुकडा असा टोमॅटोचा घ्यायचा आहे, खूप जास्त नाही पण आवर्जून घ्या, याने आंबटपणा छान येतो। आता हा जो कांदा आहे ना तो अर्धा आहे तो मी स्लाइस मध्ये कट करून घेणार आहे आणि अर्धा बारीक जो आपण फोडणीमध्ये वापरू। तर इथे मी वाटण आहे ते भाजायला घेते। त्यासाठी एक पसरट असं पॅन घेतलंय, त्याच्यामध्ये अगदी 2 चमचे सारखं ऑइल घालायचंय। ऑइल गरम झालं की याच्यामध्ये सगळे जे खडे मसाले होते ते घालायचे सर्वात आधी आणि मग याच्यामध्ये जे आलं आणि लसूणचे तुकडे होते ते घालायचे। छान असे 30 सेकंद परतून घ्यायचे, म्हणजे कच्चेपणा हलका मोडला जातो। आणि मग याच्यामध्ये स्लाइस मध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक सुद्धा कट करू शकता, पण जर स्लाइस मध्ये केला तर अगदी पातळ कट करा, जेणेकरून तो भाजायला सोपं होऊन जातं। आणि अगदी लालसर होईपर्यंत कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे। खोबरं पण छान भाजून घ्यायचं, कारण वाटण आहे ते आपण वरून घालतो, पुन्हा त्याला फोडणी बसत नाही, त्यामुळे इथे वाटण आहे ते छान खमंग भाजणं खूप गरजेचं आहे। छान असं खमंग भाजून झाल्यानंतर मी ते गॅस बंद केलाय आणि मग याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि जे टोमॅटो कट करून ठेवले होते ना ते घातलेत, कारण हे खूप गरम आहे। त्याच्याच वाफेवरती कोथिंबीर आणि टोमॅटो छान मऊ होतात, त्यामुळे गॅस बंद करून घातलं तरी चालेल। हलकं वाटण आहे ते गार होऊ द्यायचं आणि आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचंय। अगदी जरासं लागेल तसं पाणी घालून याला छान बारीक वाटून घेतलंय। बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे वाटणाला। एका वाटीमध्ये मी काढून ठेवलंय म्हणजे यूज करताना सोपं होऊन जातं। आता एक कुकर घेतलाय मी, आपण डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी घालतोय जेणेकरून चणे पटकन शिजले जातील। 2 चमचे सारखं तेल मी पुन्हा कुकरमध्ये घातलेलं आहे। छान गरम झालं की याच्यामध्ये 1 तमालपत्र मधून कट करून घातलंय आणि चमचाभर सारखं जिरं। छान जिरं फुललं गेलं ना की बारीक चिरलेला जो कांदा होता तो याच्यामध्ये घालायचा आहे। अगदी सिंपल साधी रेसिपी आहे पण चवीला खरंच खूप छान लागते, नक्की एकदा ट्राय करून बघा। कांदा छान परतून घ्यायचा, हलका मऊ झाला की मग याच्यामध्ये आपल्याला अगदी जराशी हळद, म्हणजे अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकलंय मी आणि छान परतून घ्यायचं। तेलामध्येच लाल तिखट टाकलं ना की कलर छान येतो रश्शाला। आता याच्यामध्ये चणे टाकून छान मिनिटभर परतून घ्यायचे आहेत असेच तेलामध्ये, म्हणजे चण्याचा उग्रपणा आहे तो निघून जायला मदत होते। छान चणे असे 1-1.5 मिनिट तेलामध्ये परतले ना की मग याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। अगदी चणे शिजतील ना इतपत पाणी घालायचं। छान असं मिक्स करून घेतलंय मी। सोबतच याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय, चमचाभर सारखं मीठ घातलंय, बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलंय आणि झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवरती 4 शिट्या करायच्या आहेत, म्हणजे मस्त चणे शिजले जातात। भिजलेले चणे होते त्यामुळे खूप काही वेळ लागत नाही चणे शिजायला। 4 शिट्या मीडियम गॅसवरती झाल्या होत्या। कुकर आहे तो पूर्ण शांत होऊ द्यायचा आणि मगच ओपन करायचंय। आता आपण चेक करूया की चणे चांगले शिजलेत की नाहीत। जर सपोज चणे तुम्हाला थोडे कच्चे वाटतायत ना तर पुन्हा 1 शिट्टी करून घ्या, पण चणे आहेत ते चांगलं शिजणं खूप गरजेचं आहे। इथे 4 शिट्ट्यांमध्ये चणे आपले मस्त शिजले गेले होते। आता मी पुन्हा एकदा गॅस लावलाय आणि छान ह्याला उकळू द्यायचं। छान उकळी आली की ह्याच्यामध्ये आपल्याला जे वाटण होतं ना ते घालायचंय। मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की वाटण वरून घातलं जातं, त्यामुळे खमंग भाजणं खूप गरजेचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चिकन किंवा मटनचा जसा पातळ रस्सा असतो ना तशा प्रकारे हा चण्याचा पातळ रस्सा असतो, त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी वरून आपल्याला पाणी घालायचंय। बघू शकता इतपत पातळ ठेवायचं
आणि आपल्याला छान असं याला 3 ते 4 मिनिट उकळायचं आहे, म्हणजे वाटणही शिजलं जातं आणि चण्यालाही मस्त चव येते। छान अशी उकळी आली ना, 2 ते 3 मिनिट छान उकळलं की वरून पुन्हा मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपला हा चण्याचा सुरवा आहे तो मस्त बनून तयार झालेला आहे। गरम गरम असतानाच प्यायचा। आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा चण्याचा सुरवा सर्व करताना वरून आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे, जेणेकरून तो खूप हेल्दी होतो आणि बाधत नाही। त्यामुळे वरून मी चमचाभर छान असं साजूक तूप घातलंय, याला मिक्स केले आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर वरती तयार झालेला आहे। चवीला ही खरंच खूप अप्रतिम लागतो। या थंडीमध्ये ही रेसिपी नक्की बनवा। जर तुम्हाला आवडली रेसिपी तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू। बाय बाय।